रामकृष्ण हरी. तर आम्ही आज वारीचं शूट करायला आलोय आणि वारी वर्षात एकदा होते. ती रोज रोज नसते, म्हणून मी तरी प्रत्येक वर्षी वारीचं शूट करायला येतो, दिवे घाटामध्ये येतो. आणि इथे आल्यानंतर मला एक गोष्ट कळते, खूप वेगवेगळे लोक आहेत ह्या जगामध्ये. आत्ता एक सगळ्यात मोठं रिअलायझेशन ह्या गोष्टीचं होतं की आपण 28-27 वयमध्ये 4-5 किलोमीटर चाललो की थकून जातो. 4-5 तर खूप जास्त झाले. 2-3 किलोमीटर चाललो तरी थकून जातो. पण किती सारे वयस्कर लोक असतात जे या वारीमध्ये एवढं लांबपर्यंत चालत चालत जातात. खूप जास्त मोटिवेशनल गोष्ट आहे की जेव्हा इकडे येतो तेव्हा प्रत्येक वेळेस मला नवीन स्टोरीज मिळतात, नवीन लोकांना कॅप्चर करायचा चान्स मिळतो. पण यावेळेस मी काहीतरी वेगळं ट्राय केलंय. दरवर्षी मी एकटा येतो शूट करायला. यावेळेस मी माझ्या स्टुडंट्सला घेऊन आलोय शूट करायला. कारण की मला असं वाटतं की जेव्हा ते हे कल्चर बघतील त्यांना वारीबद्दल कळेल. कारण खूप सारे स्टुडंट माझे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, बाहेरचे आहेत, ज्यांनी कधी वारी पाहिलीच नाहीये. काही जण महाराष्ट्राला असले पण त्यांनी वारी प्रॉपर पाहिली नाहीये. आणि दिवे घाटात सगळ्यात जास्त चांगले शॉट्स मिळतात माझ्या मते, आणि एक आळंदीच्या मंदिरात मिळतात. पण तिकडे जाणं सगळ्यांना पॉसिबल नसतं, म्हणून मी दिवे घाटात घेऊन आलो सगळ्यांना. आम्ही एक्सपेक्ट करतोय की खूप चांगले शॉट मिळणार, आणि जे की मिळणार हे गॅरंटी आहे मला. काय बोलतात दोन शब्द? माळकरी जाण्याची पंढरपूरला महिन्याची वारी असते. हम लोग अभी जा रहे हैं वारी का शूट करने, और हमारी मंडली बैठी हुई है सब गाड़ी में. मेरे को आगे कैसे एक गाड़ी में हम लोग 15 लोग बैठे हैं. तिथे जे आराम करतात ते आराम नाही करतात, इथे वारीला आले. एक भक्ताचा भाव सांगतो तुला. आणि 16 तारीखला रथयात्रा आहे. रथयात्रेमध्ये काय होणार आहे, देव मंदिर सोडून भक्ताला दर्शन द्यायला येणार आहे. अडीचशे किलोमीटरचा पायी प्रवास करणं ही चेष्टा नाहीये. भले ते थांबतात खूप जागेवरती, पण 40-40, 30-30 किलोमीटर एका दिवसात चालणं ही चेष्टा नाहीये. हा खूप मोठा सण आहे महाराष्ट्राचा. तर मी तोच सण दाखवण्याचा प्रयत्न करतोय माझ्या व्हिडिओ. प्लीज ही व्हिडिओ बघा, आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा.